पात्र झालो. म्हणजे हे अन्याय आहे ना हो. आणि आपल्या देवेंद्र फडणवीसनं काय वचन दिलं होतं, माझ्या लाडक्या बहिणी, हा, मी तुमचा भाऊ, हा. हा, मी तुमचा सावत्र भाऊ नाही, मी सगळा भाऊ, रक्ताचा भाऊ. हा. असं कोण त्यांनी म्हटलं हे होतं? आश्वासन दिलं होतं ना, असं कोण आश्वासन दिलं आपलं होतं? देवेंद्र फडणवीस. हा, मुख्यमंत्री साहेबांनी. हा, मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणलं. हा दादा, मी काय म्हणते, मी अपात्र झालेली आहे आणि माझ्याकडे नाही म्हणजे शेती आहे. तुम्ही म्हणजे लाडकी बहिणीच्या बद्दल बोलत आहे का? हो, लाडकी बद्दल बोलत आहे मी. कुठून बोलताय आपण? मी गोंदिया जिल्हा, तिरोडा डिस्ट्रिक्ट गोंदिया. म्हणजे तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ तुम्हाला आतापर्यंत मिळत होता का? हो, आतापर्यंत भेट होता आणि या जुलैपासून त्यांनी बंदच सरळ करून टाकली. नेमकं बंद करायचं काय कारण? तुमच्याकडे काही म्हणजे सर्व नाही व्यवस्थित नाही नाही, माझ्याकडे नाही. माझ्या मिस्टरच्या नावावर घर आहे, नाही शेती आहे. फक्त आमचं कमावणार आणि खाणार हे काम आमचं आहे. आणि मी हाऊस वाईफ आहे सर. आणि माझं असं नाही की माझ्याकडे कार आहे, की माझ्याकडे साधी गाडी आहे. साधी गाडी ती पण सुद्धा खटाळा गाडी आहे ना. माझ्याकडे तर काहीच नाही ना. अरे, आणि माझ्या घरी कोणी नोकरीवाला नाही, गव्हर्नमेंट सर्वंट कोणीच नाही. मग मी अपात्र कसं झालंय. आणि जेव्हा मी फॉर्म भरले तेव्हा तिथे सक्सेसफुल होते आणि मग असं का झालं की यांनी मला अपात्र करून टाकली. तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणीचे पैसे आले का? हो, आले. आणि आतापर्यंत किती हप्ते म्हणजे किती महिने पैसे आले तुम्हाला? मला सुरुवातीपासून भेटले सर. तरी आतापर्यंत किती जून महिने आणि आले? जुलैचे भेटले. म्हणजे जून जुलैपर्यंत तुम्हाला पैसे जून आले आहे आणि ना? जुलैचे भेटलेच नाही. जून आणि जुलैचे पैसे भेटले नाही आहे ना? नाही नाही. मग तुम्ही बोला ना. मी काही तक्रार केली नाही. मी म्हटलं अजून थोडा थांबते बा. आणि मी म्हटलं आता ऑगस्टमध्ये सर्वांना भेटले, माझे आजूबाजूला सगळ्या बहिणींना ते पैसे भेटले. आणि मी त्या म्हटलं की तुम्हाला का नाही, तुमच्याकडे तर काही तुमचा इथे गव्हर्नमेंट सर्वंट नाही, कोणी तुमचं मिस्टर नाही, तुमचा मुलगा नाही, मुलगी नाही, तुम्ही सुद्धा नाही, तुमच्या नावावर घर नाही, शेती नाही. मग तुमचं का अपात्र तुम्ही झाले, तर तुम्ही तक्रार करा. तुम्ही तुमचं न्यूज बघितलं आणि तिथूनच तुमचा नंबर घेतला की मला काहीतरी हेल्प भेटेल बाळा. आता तुम्ही नाही काय माहित आहे काय, अरे आमचं न्यूज चॅनल आहे, आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक बातम्या देत राहतो. पण तुम्ही अपात्र व्हायचं काय कारण आहे? आता ते तसं आहे, तुम्ही आता आमच्यासोबत बोलत आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही जसं तुमच्याकडे आता काय आहे काय नाही हे आम्हाला माहित नाही, बरोबर. पण जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्हाला सरकारने अपात्र करायला नाही पाहिजे शब्द दिलेल्याप्रमाणे. मी काय म्हणते सर, त्यांनी यायला पाहिजे आणि याची पडताळ त्यांना करायला पाहिजे. ते अधिकारी या म्हणा आणि माझ्या घरी या. माझ्या घरी का आहे, कार आहे, की माझा बंगला आहे, की माझ्या घरी कोणता गव्हर्नमेंट सर्वंट आहे, हे त्यांनी बघितलं पाहिजे. तेव्हाच अपात्र करा. जरी काही माझ्या घरून कोणी गव्हर्नमेंट सर्वंट भेटला, माझ्याकडे भरपूर शेती आहे, तर मग ते करू शकतात. पण बरोबर आहे की नाही. हो, आपल्याकडे काहीच नाही ना सर. आपण फक्त कमावणारे खाणारे माणसं, गरीब माणसं. तुम्ही गरीब माणसांना तुम्ही निलंबित केलं आणि ज्यांच्याकडे सर भरपूर शेती आहे, कार आहे, त्यांना ते भेटले लाभ. म्हणजे त्यांना ते लाभ भेटून राहिला, पण तुम्हाला काही नसताना तुम्हाला वगळण्यात आलं लाडक्या बहीणमधून, असं तुमचं म्हणणं आहे ना? बघा, माझे जिथं मी राहते तिथं ते जे पोलीस अधिकारी आहेत, ते गव्हर्नमेंट सर्वंट, त्यांच्या बायकांना भेटत आहे. आणि आपण कमवणारे खाणारे माणसं आणि आम्ही अपात्र झालो. म्हणजे हे अन्याय आहे ना हो. आणि आपल्या देवेंद्र फडणवीसनं काय वचन दिलं होतं, माझ्या लाडक्या बहिणी, मी तुमचा भाऊ, मी तुमचा सावत्र भाऊ नाही, मी सगळा भाऊ, रक्ताचा भाऊ. असं कोण म्हटलं होतं? आश्वासन दिलं होतं ना. असं कोण आश्वासन दिलं होतं? देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री साहेबांनी. मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणलं की आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आम्ही सर्वांना पैसे देऊ. आम्ही त्यांचा रक्ताचा भाऊ, मी सावत्र भाऊ नाही. तर मग हे असं त्यांनी तुमच्या नागपूरला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ना. तेव्हा ते भाषण त्यांचे आम्ही बघितलं होतं, त्यांच्या भाषण. तेव्हा त्यांनी वचन दिलं होतं ना. मग वचन यांचे कुठे गेले, हे गेले कुठे? दिलेले यांनी जे शब्द आहेत ते शब्द पाडून नाही राहिला, असं तुमचं म्हणणं आहे का?
हो. हम्म. मग ते जे शब्द आम्हाला दिलेले आहे त्या शब्दावर त्यांनी देवेंद्र भाऊंनी राहायला पाहिजे आणि पडताळ केले पाहिजे. मी तर म्हणते मी ठामपणे आहे, उभी आहे मी. कधी याच्यामध्ये जाणार नाही कधी की नाही बा नाही सर आम्ही असं तसं हे बिलकुल बी नाही. गोंधळ कोण व्हायला पाहिजे नाही. याची तर पडताळ झाल्याच पाहिजे ताई दादा की तुमचं इथं आहे की नाही, कुणाकडे शेती आहे भरपूर काय आहे. जे कमावणारे खाणारे माणसांना तुम्ही निलंबित केले, अपात्र केले आणि जे नोकरीवर आहेत सर त्यांना ते पैसे येत आहेत. हे अन्याय आहे की नाही? म्हणजे असं तुमचं असं म्हणणं आहे का तुमचा अन्याय झालेला आहे? हो. आणि माहिती आहे का खूप अन्याय झाला माझ्यावर. माझी मुलगी आणि मला आलेच नाही पैसे. तर का पैसे नाही, आम्ही का अपात्र झालो? यांनी तरी आम्हाला कॉल आलाय का, त्यांच्या अधिकाऱ्यांचा कॉल आलेला पाहिजे होतं ना की नाही बा तुमच्याकडे आहे, आम्ही ते जॉब दिलं असतं तरी सर्वे करायला पाहिजे. त्या गावामध्ये जाऊन सर्वे केले पाहिजे की या गावामध्ये यांच्याकडे किती शेती आहे आणि हे यांचे इथं गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का हे सांगितलं पाहिजे ना त्यांनी. मग जरी आमच्या घरून एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट यदि असेल तर ते आम्हाला अपात्र करू शकतात. मी तयार आहे सर, तयार आहे मी. करू शकतात ते. तुमच्या इथं यावं त्यांनी शहानिशा करावं आणि शहानिशा करून जर समजा मी अपात्र होत असेल तर मला अपात्र करावं. बरोबर ना? तेच ना. मी त्यांना कॉल केला होता सर त्या हेल्पलाईन मध्ये. ती बाई माझं कॉल कधी तिने उचललंच नाही. उचलले तर मला मेसेज टाकली तिने, हमारे को क्यों तुम परेशान करते हो. हा का झाला? ते मला मेसेज करते रात्री की तुम क्यों हमको इरिटेट मत करो. सॉरी इरिटेट मत करो. असं कोण म्हणते तुम्हाला? जिथं हेल्पलाईन मध्ये मी कॉल केला होता ना, मी ती कॉल माझं माहित आहे तिने ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले की माहित नाही. सरळ बिजी सांगायची, कधी त्यांचा कॉल लागायचा कधी बिजी. मग मी त्यांना म्हणलं की हमारा कॉल क्यों नहीं उठा रहे हो. मी तिला मेसेज केला, मला मेसेज येतो की तुम इरिटेट क्यों करते हो. ठीक आहे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव कुमेश्वरी तिरोडा, जिल्हा गोंदिया.